जय गुरु. जय गुरु. जय सर गुरु. आमचं जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. लेक्चर चालू व्हायच्या आधी आम्ही काल डिस्कस करत होतो. तर सगळ्यांचं असं मत पडलं सर की आम्हाला ना क्रियापद जी आहेत गण आणि क्रियापद आणि कुठल्या गणात काय क्रियापद असतं त्याच्यासाठी गायडन्स हवा आहे म्हणून. हा, ऐकू. हॅलो. हा. सर आम्हाला तुम्हाला काहीच समजत नव्हती क्रियापद कुठल्या गणातली आहेत काय. ते जरा प्लीज प्रत्येक गणाचं वैशिष्ट्य काय आणि कसं ओळखायचं. तो चौथा गण आहे किंवा सहावा गण आहे किंवा 10वा गण आहे. ते जरा एक दिवस आम्हाला प्लीज समजून सांगा ना सर. काहीच कळत नाही अजिबात. हा, गणांचं आपण आणि ऍक्च्युअली सुरू. हा. हा, काय. आणि त्याची प्रत्येक लकारमध्ये कशी रूपे बदलतात ह्याचं पण आम्हाला गणित कळत नाहीये. हा. हं. बरोबर. तर प्रत्येक गणाचं जे वैशिष्ट्य आहे ना, जसं ते भ्वादिगण चुरादिगण, तर ती त्या त्या तिथी म्हणजे ते जे आता भूभवती किंवा चुर चोरयती, तो दशमगण झाला अर्थात. तर त्याचं आपण एकदा लक्षात ठेवलं ना, की मग आपल्याला म्हणजे एका कुठल्या तरी क्रियापदाचं, जसं आपण अकारांत पुल्लिंगी राम, नाही का, आकारांत स्त्रीलिंगी माला, त्याचं लक्षात ठेवतो. मग एका कुठल्या तरी धातूचं लक्षात ठेवलं ना, की मग लक्षात राहतं. पण ठीक आहे, बघूया आपण तसं एकेकाच. हा, चालेल. ऍक्च्युली आपण सुरू केलं होतं मला वाटतं ना गणांचं. तर मग मध्ये बाजूला ठेवलं ते दशमगणाचं केल्यावर. म्हणजे आम्हाला ती लिस्ट मिळेल का सर, की ते बुहादी गण जे आहेत ते कोणते, हो, हो, सर हो. एक सगळ्या प्रकारचे. ती तुम्ही मिळते ना. त्याच्यात हा. हा सर एक ते लेक्चर घ्या तुम्ही वेगळं त्याच. बर. त्याच्यासाठी घ्या तुम्ही सगळं डिटेल एकदा. बरं बरं, चालेल. हा, हं. ठीक आहे. तर आपलं मला वाटतं 62 पर्यंत झालं होतं. आणि झालं होतं ना, की 62 सुरू झाला होता जस्ट. नाही अंगठीवालं झालं होतं सर. जानकी विषवल्ली ते झालं होतं. अच्छा. नाही नाही नाही. सुरू केलं होतं. हा, जस्ट सुरू केलं होतं मला वाटतं. हा. नाही हा. त्याच झालं होतं ना औषधी वनस्पती जशी विषारी सॉरी औषधी वनस्पती जशी विषारी वनस्पतींनी वेढलेली असते हा. तसेच त्याने राक्षसींनी वेढलेल्या सीतेला लंकेत बघितले. मग पतीने पतीला मारुती म्हणजे त्याने पतीला जाणण्यासाठी जी अंगठी असते ती तिला दिली किंवा ओळखण्यासाठी अंगठी असते ती तिला दिली असं पहिलं लिहिलेलं आहे. पहिलं तो वाक्य श्लोक झालं. पूर्ण झाला नाहीये तुला. हा, हा, तोच श्लोक तोच पूर्ण लोक. झाला नाहीये. पहिलं वाक्य झालं होतं. हा. कपिही भर्तुः अभिज्ञानम अंगुलीयम तस्यै ददौ. म्हणजे कपिही म्हणजे मारुती, हा वानर, भर्तुः अभिज्ञानम, भर्तुः म्हणजे भरत्याच्या, भरत्याला जाणण्यासाठी, अंगुलीयम म्हणजे अंगठी, तस्यै म्हणजे तिच्या करता, हम्म, तस्यै अंगुलियम म्हणजे तिच्या करता दिलेली अंगठी तिला दिली, असं. तस्यै ही चतुर्थी आहे, नाही का, म्हणजे तिच्यासाठी असलेली अंगुली देतो किंवा दिली, असं. तिला सर दिली. अभिज्ञानम सांगण्यासाठी का? हा. द- हा. अभिज्ञान. अभिज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान म्हणजे ज्ञान नॉलेज. पण अभिज्ञान म्हणजे एक विशिष्ट ओळखणे का? ओळखणे. हा, असं. हा, अनु ते अनुभू खूण वगैरे अनुभू दिलेत ना तुम्ही. अनुभूती किंवा ओळखणे, त्याच्याकरता अभिज्ञान हा शब्द वापरतात. हम्म, असं. अच्छा. हम्म. म्हणजे मग ते अभिज्ञान शाकुंतल. हो. बरोबर. अभिज्ञान शाकुंतल, त्यात सुद्धा त्याचा जो हेच आहे ना, अभिज्ञानम हा शब्द तिथं म्हणजे त्या अंगठी सगळ्यात नाट्य का झालं त्याचं, शाकुंतल म्हणजे. तर ती अंगठी म, हरवली म्हणून. अंगठी हरवली म्हणून म्हणून ते अभिज्ञान हम्म. शाकुंतल, असं. हम्म. हा. म्हणजे अंगठी ओळखायची चांगल्या तऱ्हेने. हा. हम्म. तर हा. तेव्हा शकुंतलेची चांगली ओळख पटेल. हा. किंवा शकुंतलेची ओळख असं असेल ना ते. हा, म्हणजे
अभिज्ञान म्हणजे शाकुंतल म्हणजे शकुंतलेची ओळख पटवण्यासाठी केलेलं, म्हणजे ते करण्यात आलेलं, म्हणजे तिला आपली ओळख पटवण्यासाठी म्हणजे अ, जे करावं लागणार सगळं एवढं मोठं. अभिज्ञान देण्यासाठी जो खटाटोप करावा लागला, त्याचं नाटक हा, म्हणजे अभिज्ञान शाकुंतल. त्याची कथा पूर्ण, हा हा, ते नाटक बरोबर. नाटक. हा. तर त्याचा अन्वय सर ते याचा खालच्या ओळीमध्ये सांगतो. खालच्या ओळीमध्ये हा संधी आहे. बऱ्याच आहेत. हा. तर अनुष्णैहि हा तद आनंद अश्रुबिंदुभिः, तत् आनंदाश्रुबिंदुभिः, हा एकच शब्द आहे, समास आहे तो. प्रत्युद्गतम इव. तर अनुष्णही, उष्णही म्हणजे गरम नाही, म्हणजे शीतल, थंड असे. हा. तर अशी, तर त्या अंगठीवरती तिचे आनंदाश्रू म्हणजे असे, म्हणजे तिच्या म्हणजे अंगठी तिने हातात घेतली आणि एकदम तिच्या डोळ्यातनं असे शीतल असे जणू अश्रुबिंदू तिच्यावर ओघळले त्या अंगठीवरती. हा. की जणू प्रत्युद्गतम इव. प्रत्युद्गतम म्हणजे उद्गतम म्हणजे जसं स्वागतम, स्वागतासाठी. हा. जणू त्या स्वागतासाठी, तिच्या त्या अंगठीच्या स्वागतासाठी जणू त्या आनंदाश्रूंचे बिंदू तिच्यावर ओघळले असं. तर प्रत्युद्गतम इव, थंड इव कसे म्हणजे असतात? अश्रू कधी थंड असतात? तर इथे म्हटलेलं आहे अनुष्णयी, थंड, शीतल असं. हम्म. असं आणि त्या म्हटलंय. म्हणजे अंगठी तिने हातात घेतली आणि त्या अंगठीवर तिचे शीतल अश्रू नाही, आनंदाश्रू पडले असं का? नाही, अनुष्णैही आणि तद आनंदाश्रू बिंदुभिही, हे सगळं तृतीय आहे. तर म्हणजे अनुष्णैही हे त्याचं विशेषण आहे, आणि त्या आनंदाश्रू बिंदूंद्वारा, हा, त्या शीतल अशा च्या बिंदूद्वारा स्वागतासारखं ते जणू स्वागतच केलं असं. हम्म. बिंदूद्वारा जणू स्वागतच केलं असं, असं म्हटलेलं आहे. जसं आपण एक म्हणजे अशी कल्पना, म्हणजे कोणी समजा पाहुणे वगैरे आले किंवा काही जर आलं आपल्याकडे, कोणी मुख्य आले, तर आपण त्यांचं जसं गुलाब पाण्याने वगैरे जसं हे करतो, शीतल थंड पाण्याने असं, किंवा शीतल गुलाब पाण्याने त्यांच्यावर जसं स्वागत करतो, पूर्वी करायचं ना, असं कोणी आलं की गुलाब पाणी, अत्तरदाणी वगैरे लावायचे, शिंपडायचे ना, तर तर तसं. हा हा. हा. तर हळदी तसं ते कुंकवाच्या वेळी लावतो ना बरोबर. करेक्ट, स्वागतासाठी. करेक्ट, करेक्ट. तर तसं. आणि तर लग्नात पण सगळ्यांचं हो, स्वागत करण्यासाठी, हो. लग्न वगैरे असेल, मुंज लग्न, तरी पण सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी लावतो हम्म. ना आपण. पूर्वी ते गुलाबदाण्या असायच्या ना सगळ्या. अत्तरदाणी, हो. गुलाबदाणी. हा. तर त्या, तर हम्म. तसं हे अनुष्णेही म्हणजे तशी ते. तर हे हम्म. अनुष्णेही का, की जसं गुलाब म्हणजे ते गुलाबाचं शीतल पाणी, गुलाब पाणी जसं शीतल असं आपण स्वागतासाठी हे करतो ना, सिंचन करतो ना त्याचं, तसंच तिने त्या आपल्या शीतल अशा आनंदाश्रूंच्या बिंदूद्वारा जणू त्याचं स्वागतच केलं. प्रत्युद्गत म्हणजे स्वागत. हं, असं समजलं. बरोबर. हम्म. हा. समजलं. हा. तर हे कालिदासाचा हा म्हणजे काय, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये उपमा अलंकार हा प्रचंड प्रमाणात आहे, आणि कालिदासाच्या ह्याच्यात तर तो आहेच आहे खूप. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा, जसं इथं जानकी विषवल्लभी परितेव महौषधी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपमा किंवा म्हणजे एखादा मुद्दा, जसं ज्ञानेश्वरीची विशेषता आहे ना, की ज्ञानेश्वरीमध्ये उपमा अलंकाराचा एवढा उपयोग केलेला आहे. पण ते उपमा अलंकार का बरं वापरायचे लोक, की नुसतं अलंकार अलंकारासाठी अलंकार नाही, तर आपला मुद्दा नीट समजावून देण्यासाठी असं एखादं चपखल उदाहरण जे दिलं जातं, त्याला म्हणतात उपमा अलंकार, नाही का. जसं मी इथे सांगितलं, की म्हणजे त्या अंगठीचं स्वागत जणू तिने केलंय कसं, तर आपल्या शीतल अशा आनंदाश्रूंद्वारा त्याच्यावर सिंचन केलंय स्वागतासाठी. असं म्हणजे मग आपल्याला एकदम
आपण त्या भूमिकेत जातो एकदम, नाही का? असं म्हणून. ठीक आहे. पुढचा श्लोक. निर्वाप्य प्रिय संदेशै सीतामक्षवधोद्धतः सददाह पुरीं लंकां क्षण सोढारे निग्रह. तर आता हे आता याचा अन्वय काय बघूया आधी. तर सहा स म्हणजे सहा ददाह, जसं मी सांगितलं ना गेल्या वेळेस पण. तर तुम्ही आधी काय करायचं, पहिल्यांदा अं, अं, कर्ता बघायचा. इथं कर्ता काय आहे? कर्ता आणि क्रियापद शोधायचं. हा, तर हम्म. सहा आणि ददाह म्हणजे सुरुवात त्याची सहाने काही होते. ददाह हा क्रियापद. सहा. मग आता प्रिय, आता तृतीय, आता कर्म बघायचं. कर्म काय आहे? द्वितीयत काय आहे? तर सीताम. ह ह सीताम. सहा प्रिय संदेशैहि सीताम निर्वाप्य. ह तर तो तो आता इथं जसं त्याने आपण मराठीत म्हणतो, पण इथं सगळं प्रथमेत असतं. ते म्हणजे त्यांनी प्रिय संदेश असा रामाचा प्रिय संदेश देऊन सीतेला, सीतेचं जणू सांत्वन केलं. निर्वाप्य म्हणजे शांत करणे. म्हणजे तिचं जे अस्वस्थता होती, व्याकुळता होती, त्या सीतेला त्यांनी शांत केलं. शांत करून निर्वाप्य. म्हणजे शांत करून. हा, जसं दिव्याला आपण शांत करतो ना, त्याला निर्वापन म्हणतात. म्हणजे आपण तेलाचा दिवा वगैरे असतो ना देवाचा, त्याला शांत जेव्हा केलं जातं त्याला निर्वापन म्हटलं जातं. तर इथं तसंच, जसं दिव्याला शांत करतात, तसं सीता एवढी अशी ती व्याकुळ होती, भडक, म्हणजे आत तिच्या जणू ज्वाला, शोकाच्या ज्वाला होत्या, त्याला त्यांनी शांत केलं प्रिय संदेशाद्वारा. अगदी असे. सांत्वना देऊन दिलेलं त्यांनी निर्वाप्याचं, सांत्वना देऊन. हा, तेही चालेलच, पण म्हणजे मी उदाहरण जे दिलं ना, की हो दिव्याला हो जेव्हा निरोप हो. दिला जातो ना, तर त्याला निर्वापन विधी म्हणतात, किंवा निरोप देणे. अच्छा. इनफॅक्ट करेक्ट, मला आठवलं, मराठीत जो आपला निरोप हा शब्द आहे ना, निरोप, हा हा हम्म. निरोप हा निर्वापचा अपभ्रंश आहे. हम्म. म्हणजे बरं सर, दिवा शांत करताना पण तो असं फुंकर मारली नाही जात, अशी हातावरून फुंकर वगैरे असं काहीतरी केलं हा, जातं ना? तेच, म्हणजे त्याला असं उद्धटासारखं असं त्याला हा फटका मारला आणि बंद केलं असं नाही केलं जात. हा जबरदस्ती किंवा हा फोर्सने नाही हो केल्या हो जात, हा, हळुवारपणे त्याला. तसं आपण घरी बरोबर. आम्ही सण आम्ही घरी असं पण हे करतो सर की फुलानी हे करतात एक्झॅक्टली, ते. हा, तेच तेच. हा. आम्ही पण घरात म्हणजे दिवा लावतो 2 तास संध्याकाळी, आणि मग त्याला निरोप देताना मग फुलाने त्याला क्षमस्व म्हणून त्याला निरोप देतो आपण, तसं. तर तो निरोप, निरोप हा शब्द आहे ना, म्हणजे एक दिवा एक तर शांत करणं म्हणतात, किंवा निरोप देणं असं म्हणतात. तो निरोप शब्द जो आहे ना मराठीतला, तो निर्वाप शब्दाचा अपभ्रंश आहे. कारण जसं आपण एखाद्याला आता, उदाहरणार्थ, आपण निरोप दिला म्हणतो आलेल्या पाहुण्यांना. निरोप दिला म्हणजे काय? त्यांना हाकलून नाही दिलं, बरोबर. हा, त्याला शांतपणे त्यांची रवानगी केली, किंवा आनंदाने, असं, सन्मानाने. हा सन्मानाने, हा. बरोबर. तर त्याला आपण निरोप देणं म्हणतो. ते निर्वाप्य म्हणजे सीतेचं, म्हणजे शांतपणे तिची सांत्वना केली, तिला शांत केलं. मग अक्षवधोद्धत, क्षण सोढारे निग्रह सन लंकाम पुरीम ददाह. हे सगळं ना, एक एक शब्द जे आहे ना, त्याच्यात एक एक कथा आहे त्याच्यात, म्हणजे रामायणातलं एक एक अध्याय येईल त्याच्यात. असं. तर अक्षवधोद्धत. मग नंतर त्यांनी काय केलं माहितीये ना, की तुम्ही पूर्वी रामायणातही बघितलं असेल, आणि आधीच्या रामायण पिक्चर मध्ये बघितलं असेल. तर नंतर त्यांनी सीतेला विचारलं, की मग म्हणजे त्यांचं बोलणं झालं. मग तो म्हणाला, म्हणजे सीताने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? मग त्यांनी सांगितलं, मला भूक लागली. मग सीतेने सांगितलं ना, की त्या अशोकवनात सगळी फळांची वगैरे होती, उद्यान होतं ते, तर तू हे फळ खा, असं तिने त्याला सांगितलं. तर तो आपला एका झाडावरून दुसऱ्यावर खूप फळं, आणि खूप इकडून तिकडे पळायला लागला. मग त्या राक्षसीणी त्याच्या मागे लागल्या. मग नंतर त्याने त्या अशोकवनाचा विध्वंस सुरू केला. मग खूप राक्षस लोक त्यांच्या मागे लागले, बरोबर. आणि मग
तो असा आधी कोणी पण मग त्या राक्षसांना काही तो आटपेना. मग कोणीतरी जाऊन रावणाच्या दरबारात सांगितलं. तर त्या रावणाचा जो हे आहे ना, पहिला मुलगा अक्षय, अक्षय नाव होतं त्याचं. तर त्या अक्षयाला त्यांनी पाठवलं अं, हनुमानाच्या बंदोबस्तासाठी. पण त्या अक्षयाचा त्यांनी वध केला. हम्म. अशी कथा आहे ना, म्हणून त्या रामाच्या आरतीत म्हणतो ना आपण, अखया मारिला, नाही का. तर अखया म्हणजे अक्षयाला त्यांनी मारलं, म्हणून ते हनुमानाच्या आरती त्या रामाच्या आरतीत ऍक्च्युली ते अखया मारिला म्हणून. पण ते हनुमानाने अक्षयाचा वध केलेला आहे. तर तो तिथं उल्लेख आलेला आहे आरतीमध्ये. आणि मग त्या अक्षवधोद्धत म्हणजे काय झालं, आणि मग त्याने त्या अक्षयाचा वध केला. आणि मग जरा उद्धत म्हणजे मराठीत जो उद्धट हा शब्द आलाय ना, किंवा उद्धत याच्यापासूनच आलेला आहे. उद्धत म्हणजे जरा गर्वाने फुलला जरा थोडासा तो हनुमान, की आता मी काय पराक्रम केला. साक्षात रावणाच्या मुलाला मारलं, त्याचा वध केला म्हणजे असं. मग क्षण सोढ हा अरिनिग्रह हा सन म्हणजे काय, की क्ष सोढ म्हणजे त्याला म्हणजे क्षण क्षण म्हणजे थोडा वेळ किंवा क्षणभर त्याला सोढ सोढ म्हणजे त्याला म्हणजे तो हे झाला, ऍक्च्युअली बेशुद्ध झाला थोडासा. डाऊन झाला एकदम. आधी तो अक्षयाच्या वधाने तो एकदम गर्वित झाला होता. मग परत त्याला इंद्रजित आला. मग रावणाचा जो दुसरा पुत्र आहे, मेघनाद किंवा इंद्रजित, तर तो आला. आणि मग त्यांचं युद्ध झालं. आणि मग तो हनुमान काही त्याला आटपेना, इंद्रजिताला पण. हा कारण हनुमान तर चिरंजीव होता ना. मग इंद्रजिताने त्याला जे म्हणजे ब्रह्मास्त्र म्हणजे सगळ्यात अल्टिमेट जे अस्त्र असतं, तर त्यांनी त्याचा प्रयोग, ब्रह्मास्त्राचा प्रयोग हनुमानावर केला. हा आणि मग पण त्याला हे माहिती नव्हतं की हनुमानावर त्याचा तसा काही परिणाम होणार नाही. पण हनुमानाने म्हणजे हनुमानाला पूर्वी जेव्हा तो सूर्याला गिळायला गेला होता आणि मग ती गोष्ट होती ना, तर आणि मग जेव्हा हनुमानाला इंद्राने वज्र मारलं आणि त्याच्या हनुवटीला लागलं, तेव्हा वायुदेव खूप क्रोधित झाला आणि तो वायू फिरायचाच बंद झाला. आणि मग सगळी सृष्टी, वायूच बंद झाल्यावरती सगळी सृष्टी म्हणजे मरायला टेकली. मग सगळ्या देवतांनी हनुमानाला परत, ते वायूच नाही जगामध्ये, तर हे सृष्टी चालणार कशी. मग त्या हनुमानाला थोडस त्यांनी मूर्छित जे केलं होतं इंद्रानी, तर मग वेगवेगळ्या देवतांनी त्याला वर वर वगैरे दिले होते. आणि ब्रह्मदेवानी त्याला वर दिला होता की तू चिरंजीव राहशील, म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तू पृथ्वीतला म्हणजे चिरंजीव राहशील. तर त्यामुळे ब्रह्मदेवानेच त्याला वर दिल्यामुळे त्याच्यावर ब्रह्मास्त्राचा परिणाम होत नव्हता. हा आणि पण मग हनुमानाने काय केलं, ते ब्रह्मास्त्र होतं म्हणजे, म्हणून मग त्याला त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं आणि तो असा निपचित पडला. म्हणून तो म्हटलेला क्षण सोड. हा पण मग गंमत काय झाली, तो निपचित पडल्यावर राक्षसांनी काय केलं, आजूबाजूच्या राक्षसांनी, अशी ती कथा आहे, की त्याला त्या मोठमोठ्या झाडांच्या ज्या वेली आणि साली असतात ना, त्यांनी त्याला बांधलं हनुमानाला. आणि फरफटत रावणाच्या दरबारात ते घेऊन आले, की आनंदाने एकदम. पण ब्रह्मास्त्राचं एक असं वैशिष्ट्य असतं, असं म्हणजे सांगितलेलं आहे आपल्या शाळेच्या मध्ये, की त्या ब्रह्मास्त्रावरती म्हणजे त्यांनी ब्रह्मास्त्राने ऑलरेडी त्याला बंधित केलेलं होतं, बंधक केलेलं होतं. पण अजून जर दुसऱ्या कशाने त्याला बांधलं, तर मग त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाहीसा होतो. त्यामुळे त्याला बांधून जेव्हा त्या दरबारात नेण्यात आलं हनुमानाला, हा म्हणजे अरिनिग्रह म्हणजे काय, शत्रूनी त्याला निग्रह म्हणजे शत्रूनी त्याला बांधलं. हा आणि मग जेव्हा बांधलं ना, तेव्हा मग काय झालं, असा तो बांधलेला, मग त्या ब्रह्मास्त्राचा परिणाम नाहीसा झाला. हा कारण त्या ब्रह्मास्त्राचा तो नियमच असतो, की दुसऱ्या कशाने जर परत बांधायला गेला, एकदा ज्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे त्याला, तर मग ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाहीसा होतो. तर मग म्हणजे असा तो अक्षवधानी गर्वित झालेला, आणि नंतर मग
क्षणभर किंवा थोडा वेळ बांध म्हणजे निश्चित पडलेला आणि मग शत्रूनी बांधल्या गेलेला तो, ऍक्च्युअली तो बांधल्या गेलेला म्हणजे त्या बांधल्यामुळे तो ब्रह्मास्त्रातनं त्याला मुक्ती मिळाली. हा. आणि मग ती नंतर मग ती गोष्ट आहे ना की रावणाने मग त्याला मग त्या बांधलं पण मग तो जिवंत झाला. मग काहीतरी त्या रावणाची आणि त्याची काहीतरी हे झाली ना म्हणजे काहीतरी चर्चा झाली, संभाषण झालं आणि मग काहीतरी त्यांनी शेपटाला आग लावून, नाही का, त्याच्या त्याच्या शेपटाला आग लावून त्यांनी लंकाम पुरीम ददाह म्हणजे रावणानेच आदेश दिला होता की या याला जाळून टाका आणि म्हणून याच्या शेपटीला आग लावा. बरोबर. असं रावणानेच तिथे आदेश दिला होता त्याच्या दरबारात. पण हनुमानाने काय केलं, जशी त्या शेपटीला राक्षसांनी आग लावली तर तो मग मोठी त्यांनी उडी मारली आणि दरबारातनं निघून तो पूर्ण लंकेमध्ये एका घरावरून दुसऱ्या घरावर जाऊन सगळीकडे त्यांनी लंकेला आग लावली. तर लंकाम पुरीम ददाह असं पूर्ण, जसं मी म्हटलं ना की या प्रत्येक शब्दाच्या एक एक कथा आहे प्रत्येक शब्दामागे. आणि मग लंकापुरीचं त्यांनी दहन केलं. अशी ही म्हणजे या एका श्लोकामध्ये अशा बऱ्याच कथा त्यांनी गुंफलेल्या आहेत सर कालिदासाने. तुम्ही हा. मध्ये हा. क्षण सोळा काय निग्रह सन असं लिहिलेलं आहे, पण हम्म. वरच्या श्लोकामध्ये सन कुठे येतं? नाही नाही नाही, सन म्हणजे क्षण सोड अरिनिग्रह सन. सन हे ब्रॅकेटमध्ये पाहिजे, म्हणजे असा. सन म्हणजे असा, म्हणजे असा. अच्छा. हा म्हणजे निश्चित झालेला. आणि नंतर मग अरि म्हणजे शत्रू. हा. परिणाम निग्रह म्हणजे शत्रूंनी बांधलेला असा तो. सन म्हणजे असा तो लंकापुरी जातो. ददाह, लंकापुरी जाळता झाला असं. अच्छा. ओके. हा. बरोबर आहे. सहा आहे सन तर हे. एवढ्या गोष्टी आहेत त्या श्लोकात. हो. आणि तुम्हाला मग ते माहिती आहे. लिहायचा कसा अर्थ एवढा नाही नाही तुम्ही नाही, हे सांगितलेल्या स्टोरी? हे मी एवढ्या स्टोरी लिहायच्या नाहीत. हे मी तुम्हाला जरा म्हणजे, पण तुम्हाला माहिती असेल ना डिटेल उषाताई हे सगळं मी जे सांगतोय ते. बऱ्यापैकी रामायण. माहिती, पण इतकं डिटेल नाही सर. अच्छा. कारण हे पूर्वी तर म्हणजे म्हणजे घरोघर असायचंच ना रामायण वगैरे ते. नाही स्टोरीज माहिती आहेत, पण या एका याच्यात त्याचा सगळा सारांश आहे ते माहिती, जे तुम्ही सांगितल्यावर कळतंय. हा. एकेका शब्दात एक एक स्टोरीच बरोबर. नाही ते मी हे आपलं. नाही पण आठवतंय आणि पकडून इतकं पण डिटेल नेतात आणि माहिती मग नाही की त्याची त्याचा पहिला मुलगा कोण हम्म, होता, दुसरा कोण होता, हम्म. हा. आणि मग पण पहिला मला हे मुलगा नाही मेला आणि आठवत मग की तो दुसऱ्यानी. अक्षयचा वध करतो. एवढं आठवतंय की त्याला पकडून नेतात, मग तो शेपटीची अशी गुंडाळी गुंडाळी करून त्याच्यावर वर जाऊन बसतो आणि हो. मग त्याच्या शेपटीला आग लावतात, आणि मग हे आठवतंय. हा. पण हे नाही आठवत की वध केला होता, ते मात्र नव्हतं आठवत. नाही पण त्या रामाची आरती जर तुम्हाला माहिती असेल तर ते वाक्य ना, अखया मारीला, नाही का. निजबोधा रामा. निजबोधा रामाची आरती आहे ना, त्याच्यात ते मला हा पूर्ण हा. पाठ नाही येते. पण ते वाक्य आहे ना एक, अखया मारीला असं. हो हो, तर अखया मारीला आहे. हा. असं. हा. सर एकदा परत सांगा ना. खूप छान आहे श्लोक हा. हा. तर याचा अन्वय असा आहे, सहा प्रिय संदेशही सीताम निर्वाप्य. तो म्हणजे प्रिय असा, हा, किंवा आनंद देणारा अशा संदेशाने सीतेला शांत करून, किंवा सीतेची सांत्वना करून, हा, अक्ष अक्षयाच्या वधाने गर्वित झालेला किंवा उन्मत्त नाही म्हणता येणार, पण गर्वित झालेला, उद्धत म्हणजे गर्वित, तर गर्वित झालेला तो, हा, क्षणभर किंवा थोडा वेळ निश्चित झाल्यानंतर शत्रूंकडून बांधल्या गेलेला तो लंकापुरीचे दहन करता झाला. शब्दशः अर्थ एवढाच आहे याचा. मी फक्त त्याचा म्हणजे वाढवलेला आहे, कल्पनाविलास केलेला आहे असं. पण क्षणभर सर हे निपचित झालेला सोढ्याचा तो. अर्थ काय आहे पूर्ण? सोढा म्हणजे काय? सोढा सोढा म्हणजे ज्याला म्हटलं सहन करणे. सोढ म्हणजे सहन करणे म्हणजे, हा, म्हणजे
अरिनिग्रह, हा म्हणजे क्षण सोढा, म्हणजे क्षणभर तो ते सहन करत होता निश्चित राहून सहन असं. करत, हा तेच हा. विचारायचं होतं मला. हो. हा. ठीक हा. हा. नंतर प्रत्यभिज्ञान रत्वम नको, हे रत्नम पाहिजे. प्रत्यभिज्ञान रत्नंच रामायादर्शयत कृती हृदय स्वयमायातम वैदेह्या इव मूर्तिमत. हम्म. तर आता इथे परत क्रियापद काय, अदर्शयत, बरोबर. हा. नंतर हे हनुमानाचंच वर्णन आहे. हा. रामाय, रामाला, हा रामासाठी, अदर्शयत म्हणजे आता हनुमान कृती, कृती म्हणजे त्यांनी कृती केली ना. हा. तर म्हणजे एक मिनिट जरा, चार्जिंग कमी झालं, एक मिनिट चार्जर आणतो. हा. तर त्यांनी कृती म्हणजे अं, स्वतः त्यांनी जे लंकापुरी वगैरे जाळलेली असते आणि लंकेतून त्यांनी हा स्वयं आयातम, स्वयं आयातम म्हणजे स्वतः आणवलेलं, स्वतः आणलेली. हा. अं, स्वतः आणलेली काय, तर मूर्तिमत वैदेह्याः हृदयम इव स्थितम, म्हणजे वैदेह्या म्हणजे सीतेकडून, हा हृदयम इव स्थितम, हा म्हणजे जणू जणू तिचं हृदयच, हा हृदयम इव म्हणजे हृदयासारखेच असं. हा. तस्याहा एव तिचेच प्रत्यभिज्ञानरत्नम रामाय अदर्शयत. आता इथं जसं आपण अभिज्ञानम म्हटलं ना, तर ते आता परत प्रत्यभिज्ञानरत्नम म्हणजे बघा, हा नुसतं अभिज्ञानम म्हणजे रामाने ती अंगठी दिली, हा अभिज्ञानम, आणि त्याला उत्तर म्हणून प्रति अभिज्ञानरत्नम म्हणजे परत परतीच्या ओळखीची खूण. समजलं. प्रत्यभिज्ञानरत्न म्हणजे काय, परतीच्या ओळखीची, अभिज्ञान म्हणजे ओळख, तर परतीच्या ओळखीचं रत्न रामाय अदर्शयत म्हणजे त्या जानकीचं किंवा वैदेहीचं हृदयच, हृदयासारखंच हा असलेलं, हा तिचंच, तिचीच, हा म्हणजे परत केलेल्या ओळखीची खूण, ओळखीचं रत्न. कोणी म्हणतात की काहीतरी काय, ती चुडामणी किंवा काहीतरी असं, हा मला आठवत नाही आता पण. चुडामणीच हा. ऐकली, हा. चुडामणीच होतं. चुडामणीच ना. हा. तर असं काहीतरी हो. त्यांनी तिला रामाय सीतेनी अदर्शयत, सीतेने तिला, सीतेने दिलेलं हा सीतेने हं, दिलेलं तो रामासाठी, रामाला दाखवतो, असं दाखवलं. दाखविले. अदर्शयत म्हणजे हा, दाखविले. हा. दाखविले. स्वतः आणलेलं, स्वयं आयातम म्हणजे स्वतः आणलेलं, मूर्तिमत म्हणजे प्रत्यक्ष सीतेचं असं. मूर्तिमत म्हणजे मूर्तिमान, म्हणजे मूर्तिमत म्हणजे प्रत्यक्ष सीतेच्या हृदयासारखंच असलेलं, स्थितम म्हणजे असलेलं तिचंच प्रत्यभित ज्ञानरत्नम रामाय अदर्शत. ते चूडामणी म्हणतात, पण मला असं वाटतं ते काहीतरी ना तिच्या गळ्यातलं किंवा असं हृदयाशी असलेलं असं काहीतरी ते आहे, असं मला वाटतं ते हा रत्न हा. असं. मग ते गळ्यातच असेल तो, काय माहिती हा. घातलेला. हा. कारण हे इथं हृदय इव स्थितम म्हटलेलं आहे ना, त्यावरून असं वाटतं की ते तो हृदयाशी जवळ असणारा कुठला तरी दागिना असला पाहिजे. दागिना, हो. हा. किंवा मणी किंवा रत्न ते असं. हम्म. हम्म. पुढचा श्लोक, ते सप्रापर, परत एकदा सांगा. हा अं, अं, कृती म्हणजे कृती म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, जसं ते दीर्घ म्हणजे केलेलं, आपण केलेलं म्हणजे आपलं, आपण म्हणजे हनुमानाने एवढा सगळा खटाटोप करून स्वतः आणलेलं, ह स्वतः आणलेली किंवा आणलेले साक्षात वैदेहीचे किंवा सीतेचे
हा, हृदयासारखेच असलेले तिचेच तिचे म्हणजे तिचेच ओळखीचं रत्न, किंवा तिचीच ओळख, तस्याहा इव, बरोबर, तिचीच ओळख करून देणारे रत्न रामासाठी, किंवा रामाला दाखविले हनुमानाने. इथं सहा म्हणजे कर्ता हा अध्यारूत आहे, म्हणजे हनुमान किंवा सहा असं अदर्शयत, पण प्रथम पुरुष आहे, प्रथम पुरुष एकवचन, बरोबर. हा. चूडामणी म्हणजे इथे केसात घालायचा दागिना दिलाय त्यांनी, हा, चुडा म्हणजे कंबरात केसा तरी वगैरे. माहिती आहे ना आपल्याला, तो हा हा, लग्न बरोबर आहे लग्न तो. लग्नात पण ते काहीतरी चुडा देतात ना. हो हा, पण हो. ते चुडामणी म्हणजे डोळ्यात, पण मला असं वाटतं पण की ते तो चुडामणी नसावा, तो काहीतरी म्हणजे गळ्यात घालायचा दागिना असं काहीतरी. असावा. कारण पुढे पण हम्म. त्याचा उल्लेख येतो, पुढच्या अच्छा. श्लोकामध्ये. सप्रपाप हृदय न्यस्त, सप्राप हृदय न्यस्त मणिस्पर्श निमीलित अपयोधर संसर्गाम प्रिया लिंगन निर्वृतीम. तर आता इथं परत अप्राप, अवाप नाही, इथं प्रापच म्हणूया आपण. प्राप म्हणजे सर इथे नाहीये पुस्तकाचा तर श्लोक. हा नाहीच आहे, श्लोक नाहीच आहे, पुस्तकात नाहीये. हा नाहीच आहे का? अच्छा. नाही मग मराठी पुस्तकात नाहीये. मग कुठला हाच आहे का, श्रुत्वा राम प्रियोदंतम? नाही नाही, सहा नाही, प्रतस्थे पुस्तक ते. रीनाशाई. हा, हा, पुस्तक आहे. स्वप्रतस्थे 67. हो, हरिनाशाय. अच्छा, असं आहे का? मला वाटलं मी ते हम्म. मूळ रघुवंशातलं मी ठीक आहे, हरकत नाही, पण मग मी सांगतो परत, म्हणजे आता, कारण हे हा, तुम्हाला काय त्याशिवायचा सांगायला ऐकायला हरकत नाही. हा फ्लो फ्लो कळणार नाही तुम्हाला त्याशिवाय. तर कारण हे सगळे श्लोक एका पाठोपाठ एक आहे असं. तर स म्हणजे सहा, प्राप म्हणजे प्राप्त करता झाला. आता कोण? सहा म्हणजे तो म्हणजे राम इथं. तर हृदय न्यस्त मणिस्पर्श निमीलित, सहा म्हणजे काय? हृदयन्यस्त म्हणजे हृदयाला, हा त्यांनी तो जो मणी दिलेला होता ना हनुमानाने, तर त्यांनी काय केलं? हृदयन्यस्त म्हणजे हृदयाशी धरला, आणि त्या हृदयाला धरून त्या मणिस्पर्श म्हणजे मणीचा स्पर्श केला हृदयाला, आणि निमिलिता, निमिलिता म्हणजे डोळे मिटले. निमिलित असं म्हणतो ना आपण, म्हणजे डोळे मिटलं. निमिलित असं म्हणजे डोळे मिटणे असं. सहा म्हणजे तो राम अपयोधर संसर्गाम, सरगाम पाहिजे इकडं, संसर्गाम. हा, अपयोधर संसर्गाम प्रियालिंगन निवृत्तीम प्राप. म्हणजे आता पयोधर म्हणजे काय? पय म्हणजे ढग. दूध. हा, नाही नाही नाही, ढग नाही. पय म्हणजे दूध. आणि पयोधर म्हणजे स्तन, स्त्रीचे स्तन असतात त्याला पयोधर म्हणतात असं. देवीच्या असतो श्लोकांमध्ये वगैरे असतो बघा पयोधर हा शब्द. तर पयोधर म्हणजे स्तन. तर अपयोधर संसर्गाम, बघा आता उपमा किती, म्हणजे म्हणजे कालिदासाचं हे असामान्य कवी काय तो. तर अपयोधर संसर्गाम प्रियालिंगन निवृत्तीम प्राप, म्हणजे तो हृदयाशी त्यांनी मणी धरला, डोळे मिटले, आणि तो स्त- पयोधर म्हणजे स्तन, तर आणि स्तन संसर्गाशिवाय, म्हणजे शिवाय, म्हणजे प्रियालिंगन म्हणजे प्रियेला आलिंगनाचा अनुभव प्राप्त करता झाला. म्हणजे त्यांनी तो मणी फक्त त्यांनी हृदयाशी धरला, आणि त्याला असा अनुभव झाला की जणू आपल्या प्रियेला आपण आलिंगन देतोय, किंवा ती आपल्याला आपल्या आलिंगनात आहे, पण अपयोधर संसर्ग म्हणजे तिचं स्तन काही आपल्या म्हणजे त्याचा काही संसर्ग नाहीये आपल्याशी, पण तरी पण त्यांनी पूर्ण तिच्या आलिंगनाचा अनुभव घेतला, असं कालिदास म्हणतायत. समजलं? हा, नंतर पुढचा श्लोकही सांगतोच मग इथे मी. श्रुत्वा राम, हा पण नाहीये ना तुम्ही म्हणता? नाही नाही नाही, नाही, तो पण हा नाहीये, खालचा आहे त्याच्यात सहा सप्रतस्थे. प्रतस्थे.
ठीक आहे. हरिनाशाय. हा, तर श्रुत्वा रामः प्रियोदन्तं मेने तत्संगमोत्सुकः महार्णव परिक्षेपम लंकायाः परिखालघुम. तर आता याचा अन्वय असा आहे की प्रियोदंतम श्रुत्वा, प्रिय उदंतम. तर उदंतम म्हणजे शुभवार्ता, आणि आपल्या प्रियेची शुभवार्ता ऐकून तत्संगमोत्सुक, कल तत् म्हणजे खाना तिच्या घर में नहीं खा रहे हो? हा, तिच्या नहीं तो कल संगम. तुम बाहर जा रहे हो तो क्यों जाना? और वहां से मेरे को अकेले भेज दो कि तू जा, मैं आगे जाता हूँ। अरे नहीं म्यूट व्हा. नहीं नहीं, कोई जरूरत नहीं ना, हमको क्यों अकेले में, हमारा एस्कॉर्ट हमारे साथ फुल टाइम। घरात बोलताय तो आवाज येतोय सगळं आम्हाला. कोण आहे कोण ते? आहे? ज्योती आहे क्या? ज्योती. हा, ठीक आहे. तर हा, इथं म्हणजे आपल्या प्रियेची शुभवार्ता ऐकून तत् म्हणजे तिच्या संगमाला उत्सुक असा राम, हा, लंकायाः म्हणजे षष्ठी लंकेच्या, हा, महार्णव परिक्षेपण म्हणजे लंकेचा, हा, महार्णव, महाअर्णव म्हणजे महासागर, महासागर, हा, जो होता ज्यांनी लंकेला पूर्ण परिक्षेप म्हणजे वेढलेलं होतं, तर त्याला परिखा लघुम मिळणे. परिखा म्हणजे काय? परिखन्यते. ख म्हणजे ख म्हणजे खणणे. तर परिखा म्हणजे काय? जे भोवताली, परी म्हणजे भोवताली, भोवताली खणलं जातं म्हणजे ज्याला आपण खंदक म्हणतो. तर असा लघु म्हणजे छोटा खंदक मेने. मेने म्हणजे मानता झाला, मन धातूचं लिट. हा, तर लिटकार. तर मन म्हणजे तो त्या पूर्ण महासागराला एक असा नुसता खंदक मानता झाला, कारण आता तो एवढा एकदम उत्साहात होता राम, आणि तो त्या मोठ्या महासागराने वेढलेल्या लंकेला म्हणजे त्या लंकेच्या ज्या महासागराने वेढलेला आहे त्या महासागराला एक छोटा खंदक फक्त मानता झाला असं. हम्म. नंतर सप्रतस्थेरिनाशाय हरिसैन्यैर अनुद्भुतः न केवलं भुवः पृष्ठे व्योम्नि संबाधवर्तिभिः. तर हा, केवलं भुवा पृष्ठे न, हा, आता प्रतस्थे, प्रतस्थे हे क्रियापद झालं. हा, सहा म्हणजे तो, हा, सहा अरिनाशाय प्रतस्थे म्हणजे तो शत्रूच्या नाशासाठी प्रतस्थे म्हणजे प्रस्थान करणे, हा, प्रस्थान करता झाला. हा, आणि कसा? तर केवलम भुवा पृष्ठेन म्हणजे फक्त भूमीच्या म्हणजे पृथ्वी तलावर नव्हे, तर व्योमनी म्हणजे आकाशात सुद्धा, हा, संवादवर्तीभी हरिसैन्यही, हा, असं म्हणजे असा मोठा हरी. हरी म्हणजे हरी या शब्दाचा दुसरा अर्थ वानर असा पण होतो. हा, तर वानर सैन्याचा असा मोठा म्हणजे काय त्याला म्हणतात, त्याच्या म्हणजे असं असंख्य जे वानर सैन्य होतं, हा, आणि ते त्याच्या मागोमाग चाललेलं होतं. तर त्यांच्यासह तो, हा, आणि ते जणू त्यांचा आवाज जणू नुसताच पृथ्वी तलावर नाही, तर आकाशात व्योमनी म्हणजे आकाशात सुद्धा सप्तमी म्हणजे व्योमनी पण सप्तमी आहे, पृष्ठे पण सप्तमी आहे. तर नुसताच पृथ्वी तलावर नव्हे, तर आकाशात सुद्धा ज्यांचा म्हणजे आवाज होत होता, अशा हरिसैन्यही सह, म्हणजे त्यांच्या वानर सेनेसहित तो शत्रू नाशाकरता म्हणजे रावणाच्या नाशाकरता प्रस्थान करता झाला. तर असं हे पुढचं मला वाटतं 2-3च श्लोक राहिलेत ना, तर ते परवा घेऊया आपण. हम्म, थांबूया इथे. परत एकदा सांगाल का याचं? हे संवादवर्ती भीही म्हणजे काय एक्झॅक्ट? संवादवरती बी म्हणजे म्हणजे असं डिस्टर्बन्स. संवाद म्हणजे त्यांच्या गोंगाटाद्वारा म्हणजे त्यांचा गोंगाट असं. अच्छा, हा, आवाज. पुस्तकात संबंध दिलाय.